नमस्कार मित्रांनो. तर आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ह्या चॅप्टरमधला आपण एक पॉईंट बघणार आहे, तो म्हणजे पास्कल्स लॉ. कुठला पॉईंट आपण बघणार आहे? पास्कल्स लॉ. तर पास्कल्स लॉचं पहिलं मी स्टेटमेंट सांगतो, इथे मी नोट डाऊन केलेलं आहे. बघा काय म्हटलंय पास्कल्स लॉचं स्टेटमेंट काय. इट स्टेट दॅट द प्रेशर चेंज ॲट एनी पॉईंट ऑफ ॲन एन्क्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट transmitted equally and undiminished to every other point of fluid and also on walls of the container provided effect of gravity negligible or neglected. ओके, तर हे त्याचं स्टेटमेंट आहे. मला माहिती आहे स्टेटमेंट ऐकून तुम्हाला काही कळालेलं नसेल, तर आपण बघा हा पास्कल्स लॉचा स्टेटमेंट समजून घेऊया. पहिल्यांदा इथे आपण एक कंटेनर घेतलेला आहे आणि ह्या कंटेनरमध्ये आपण आयडियल फ्लुइड घेतलाय, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड घेतलाय. कुठला फ्लुइड घेतलाय? आयडियल फ्लुइड, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. आणि हा इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ह्या कंटेनरला आपण एका पिस्टनने काय केलंय? फिट केलेला आहे. एक पिस्टन घेतलेला आहे ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? ए. त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए आणि त्याने आपण त्याला फिट केलेला आहे. ओके, आता ह्या फ्लुइडमध्ये आपण ह्या पिस्टनला कुठलाही फोर्स लावलेला नाही, काही नाही. इनिशियली त्याच्यावर कुठलाही फोर्स नाही. त्याच्यामुळे इथे आपण ह्या फ्लुइड मधले तीन जे पॉईंट घेतले, इथे एक पॉईंट घेतलाय ए पॉईंट, इथे दुसरा पॉईंट घेतलाय बी आणि हा तिसरा सी. तर ए, बी आणि सी ह्या पॉईंटवरचा प्रेशर आपण इनिशियली मेजर केला. तर ए पॉईंटवरचा प्रेशर आला P1. ए पॉईंटवरचा प्रेशर किती आहे? P1. ओके, इनिशियल प्रेशर आपण ह्याला म्हणूया पाहिजे तर. त्याच वेळी बघा आता ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट, तर ए आणि बी ह्या पॉईंटमध्ये प्रेशरमध्ये डिफरन्स आहे. कारण की बघा ह्या फ्री सरफेस पासून, लिक्विडच्या ह्या सरफेस पासून ए आणि बी ह्या दोघांची व्हर्टिकल हाईट वेगवेगळी आहे. मग व्हर्टिकल हाईट वेगवेगळी असेल तर प्रेशर वेगवेगळा असतो. हे आपण शिकलेलो आहे लास्ट व्हिडिओमध्ये, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. म्हणजे बी पॉईंटच्या तिथला प्रेशर वेगळा, तर बी पॉईंटच्या तिथला प्रेशर आपण किती कन्सिडर करूया? P2. किती कन्सिडर केला? P2. ओके, आता बघा बी आणि सी हे दोन्ही सुद्धा सेम हाईटला आहेत. बी आणि सी हे दोन्ही पॉईंट आपण कसे घेतले? सेम हाईटला. माझा इथे हे दोन पॉईंट दाखवण्याचा मागचा हेतू असा आहे की मला सांगायचं जर हाईट जर सेम असेल तर त्या दोन्ही पॉईंटच्या तिथला प्रेशर हा सेम असतो. म्हणजे बी आणि सी ह्या दोघांचा प्रेशर सेम आहे. तो किती आपण घेतलाय? P2. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल काय घेतलं आपण? कंटेनर कन्सिस्ट ऑफ आयडियल फ्लुइड, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. Here we take the 3 points A, B and C. They having the different pressures. The A point having the pressure P1. At point B, the pressure is P2 because they both are at different height, different vertical height. But point B and C has the same pressure because they are at same height. म्हणजे A च्या तिथला प्रेशर आपण घेतला P1, B आणि C सेम हाईटला असल्यामुळे त्यांच्या इथला प्रेशर घेतला P2. असंच आपल्याला आता तुम्हाला कळालं असेल की प्रत्येक वेगवेगळ्या पॉईंटवर प्रेशर काय असणार आहे? वेगवेगळा. प्रेशर फक्त ह्या फ्लुइड मधल्या आतल्या पॉईंटवर असणार आहे का? तर नाही. तर हा जो कंटेनर घेतला, ह्या कंटेनरचा जो वॉल आहे त्या वॉलवर सुद्धा काय असणार आहे? प्रेशर असणार आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. ओके, आता आपण हा जो पिस्टन यूज केलाय त्या पिस्टनला आपण F अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केला. किती फोर्स अप्लाय केला? F अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केला. म्हणजेच आपण काय केलं? ह्या फ्लुइड वरचा प्रेशर इन्क्रीज केलाय. काय इन्क्रीज केलाय? प्रेशर. त्यालाच आपण इथे म्हटलं चेंज इन प्रेशर. त्यालाच आपण काय म्हटलं ह्या स्टेटमेंट मध्ये? चेंज इन प्रेशर. म्हणजे आपण ह्याला असा प्रेशर फोर्स अप्लाय केल्यामुळे इथे काय झाला? प्रेशर इन्क्रीज झाला आणि त्या प्रेशरची व्हॅल्यू असेल F/A. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण ह्यालाच काय म्हणूया? इन्क्रीज इन प्रेशर और चेंज इन प्रेशर. मी वाक्य काय वापरलंय की आपण फ्लुइड वरचा प्रेशर इन्क्रीज केलाय. मग फ्लुइड वरचा प्रेशर इन्क्रीज केलाय ह्याचाच अर्थ काय? तर बघा इथे आपला जो चेंज इन प्रेशर आहे तो प्रेशर ह्या ए पॉईंटच्या तिथे सुद्धा कॉन्ट्रीब्यूट झाला किंवा तिथे सुद्धा हा प्रेशरची व्हॅल्यू काय झाली? ऍड झाली. म्हणजे A1च्या तिथे प्रेशर एच्या तिथे प्रेशर किती होता पहिला? P1. आता तिथला प्रेशर इन्क्रीज झाला. कितीने इन्क्रीज झाला? तर F/A ने. ऍट सेम टाइमला बी पॉईंटच्या तिथला प्रेशर किती होता? P2. आता तिथला सुद्धा प्रेशर कितीने इन्क्रीज झाला? तर P = F/A. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल
की जर आपण कुठलाही चेंज केला, प्रेशरमध्ये कुठलाही चेंज केला, तर तो जो प्रेशर आहे, आणि हे सगळं चाललंय आपल्या कशा पिस्टनने फिक्स केल्या, म्हणजे हा एन्क्लोज्ड फ्लुइड झाला. कसला फ्लुइड झाला? एन्क्लोज्ड फ्लुइड. ओके. तर हा जो चेंज इन प्रेशर आहे तो ए पॉईंटच्या तिथे जेवढा कॉन्ट्रीब्यूट झालाय किंवा जेवढा ट्रान्समिट झालाय तेवढा चेंज इन प्रेशर बी पॉईंटच्या तिथे सुद्धा काय झालाय? ट्रान्समिट झालाय. तेवढा चेंज इन प्रेशर सी पॉईंटच्या तिथे सुद्धा ट्रान्समिटेड झालाय. तेवढाच प्रेशर हा वॉलवर सुद्धा काय झालाय? वॉल ऑफ द कंटेनरवर काय झालाय? ट्रान्समिटेड झालाय. म्हणजेच काय? द प्रेशर चेंज ऍट एनी पॉइंट. आपण इथे काय केलं? प्रेशर चेंज केला. कितीने चेंज केला? एफ अपॉन ए ने. इज द प्रेशर चेंज ऍट एनी पॉइंट ऑफ एन एन्क्लोज्ड फ्लुइड. हा कसला फ्लुइड आहे? एन्क्लोज्ड फ्लुइड. ऍट रेस्ट म्हणजे हे रेस्ट पोझिशनला. ट्रान्समिटेड इक्वली म्हणजे बघितलं आपण एच्या तिथे किती प्रेशर किती वाढला? तर तो कितीने वाढला? एफ अपॉन ए ने. बीच्या तिथे सुद्धा किती प्रेशर वाढला? एफ अपॉन ए ने. सी पॉईंटच्या तिथे सुद्धा प्रेशर कितीने वाढला? एफ अपॉन ए ने. फक्त तेवढंच नाही तर काय म्हटलंय बघा, इक्वली अँड अनडिमिनिश्ड म्हणजे कोणताही बदल न होता, हे महत्वाचं. आणि दुसरा अर्थ त्याचा असा पण असतो की बघा, हा इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे. आपण वरतून फोर्स लावलाय म्हणजे आपल्याला असं वाटेल की हा लिक्विड असं कॉम्प्रेस होईल आणि ए आणि बी मधलं जे डिस्टन्स आहे, एच एवढं जे डिस्टन्स आहे ते कमी होईल. पण तसं होत नाही. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड मधलं जर असेल तर त्याच्यामधल्या कोणत्याही दोन पॉईंट मधला रिलेटिव्ह डिस्टन्स हा काय राहतो? सेम राहतो. म्हणजे इथून फोर्स लावला तरी ह्या ए आणि बी मधला डिस्टन्स काय राहणार? सेम. म्हणजेच काय, जो चेंज इन प्रेशर आहे तो काय होतो? ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी अदर पॉइंट ऑफ द फ्लुइड. म्हणजे हा फ्लुइड मधल्या कुठल्याही पॉइंटवर हा जो चेंज इन प्रेशर आहे तो इक्वली ट्रान्समिट होतो, कोणताही बदल न घडता. ओके. आणि त्याच्या पुढचा महत्वाचं म्हणजे अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. आणि हा जो चेंज इन प्रेशर आहे तो ह्या कंटेनरच्या वॉलवर सुद्धा काय होतो? ट्रान्समिट होतो किंवा त्याच्यावर ऍक्ट होतो. आणि हे आपण हा जो पास्कल्स लॉचा स्टडी करत असताना इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटीला काय करायचंय? निग्लेक्ट करायचंय. तर दिस इज पास्कल्स लॉ. तर आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल की पास्कल्स लॉ म्हणजे काय. पास्कल्स लॉचं स्टेटमेंट समजलं. द प्रेशर चेंज ऍट एनी पॉइंट ऑफ एन एन्क्लोज फ्लुइड ऍट रेस्ट ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड to every other point of the fluid and also on the walls of container provided effect of gravity is neglected. तर हे तुम्हाला समजलं असेल पास्कल्स लॉ. तर त्याचा आपल्याला अजून समजण्यासाठी एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन बघायचं आपल्याला. तर त्याच्या अगोदर हे नोट डाऊन करून घ्या. अजून एक इथे पॉईंट ऍड करायचा आहे की इथे रेस्ट म्हटलंय. मग रेस्टमध्ये जर आपण फ्लुइडचा स्टडी करत असेल तर त्याला आपण हायड्रोस्टॅटिक म्हणतो. आणि जर मोशन शब्द असतात तर त्याला आपण हायड्रोडायनॅमिक्स म्हणतो. ओके. तर आता आपण सध्या हे जो पॉईंट बघतोय तो हायड्रोस्टॅटिकचा पार्ट आहे. म्हणजे इट इज द पार्ट ऑफ द हायड्रोस्टॅटिक ब्रँच. आले लक्षात? तर हे नोट डाऊन करून घ्या. तर आता आपण पास्कल्स लॉचं एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन बघूया की ह्या एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशनवरच आपल्याला पास्कल्स लॉचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला लक्षात येतील, एक्सप्लेन करता येतील. तर बघा, इथे आपण एक कंटेनर घेतलाय. ह्या कंटेनरमध्ये आपण फ्लुइड एन्क्लोज केलाय आणि तो फ्लुइड अर्थातच कुठला आहे? इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड, आयडियल फ्लुइड आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड एन्क्लोज केलेला आहे. तो एन्क्लोज करताना आपण इथे 4 आर्म यूज केलेत. ह्या कंटेनरला किती आर्म आहेत? 4 आर्म. पी, क्यू, आर, एस. तर हे 4 आर्म आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 4 आर्म each having the different area of cross section. प्रत्येकाचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे? वेगवेगळा आहे. मग हे प्रत्येक आर्म जे ते आपण बाय युझिंग द पिस्टन्स इट कॅन बी फिटेड. तर बाय पिस्टन यूज करून आपण हे चारीच्या चारी आर्म आपण काय केले? फिट केलेले आहेत. मग आता इथे पी आर्म जो आहे तिथे जो आपण पिस्टन यूज केलाय त्या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए. क्यू आर्मच्या तिथे जो पिस्टन यूज केलाय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? 2A. आर आर्म जो आहे तिथे किती आपण यूज केलाय? तिथे जो पिस्टन यूज केलाय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? 3A. आणि एस आर्म जो आहे तिथे आपण जो पिस्टन यूज केलाय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? A/2. तर असे आपण 4 आर्म यूज केलेले आहेत. तर बघा, आता आपल्याला इथे पास्कल्स लॉ समजून घ्यायचा आहे. काय समजून घ्यायचं आहे? पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ काय सांगतो? जो आपण प्रेशरमध्ये चेंज करणारे
तो चेंज इन प्रेशर सगळीकडे ह्या फ्लुइडमध्ये सगळीकडे आणि ह्या कंटेनरच्या वॉलवर तो कसा होतो, इक्वली ट्रान्समिट होतो. कसा ट्रान्समिट होतो, इक्वली. तर हेच नेमकं आपल्याला समजून घ्यायचं आहे ह्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये. मग आता इथे जो पी आर्म आहे, ज्या आर्मला आपण जो पिस्टन यूज केलेला आहे, त्या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए, आणि तिथे आपण किती फोर्स अप्लाय केला, एफ एवढा फोर्स अप्लाय केला. म्हणजेच पी आर्मच्या तिथे जो प्रेशर क्रिएट झाला, त्या प्रेशरला मी काय म्हणतो, P1. त्या प्रेशरला काय म्हणतो, P1. आणि तो प्रेशर किती इन्क्रीज, म्हणजे इथे प्रेशर कितीने इन्क्रीज केलाय, तर आपण F अपॉन A, म्हणजे हा काय झाला, इन्क्रीज इन प्रेशर. आले लक्षात. तर हा जो प्रेशर आपण इन्क्रीज केलाय, तो इन्क्रीज इन प्रेशर ह्या फ्लुइडच्या कुठे जरी ॲट एनी पॉइंट तो जो चेंज इन प्रेशर आहे F अपॉन A, तो सगळीकडे काय झाला, इक्वली ट्रान्समिट झाला. काय झालं, इक्वली ट्रान्समिट झाला. तर हेच आपल्याला आता इथे बघायचं. मग बघा आता, ज्यावेळी F एवढ्या फोर्सने आपण ह्याला खाली प्रेस करू, त्यावेळी काय होईल, हे राहिलेले जे 3 आर्म आहेत, म्हणजे कुठले Q R S, तर हे आर्म हे काय होतील, बाहेरच्या बाजूला ढकलले जातील. काय होतील, बाहेरच्या बाजूला ढकलले जातील. मग ते बाहेरच्या बाजूला ढकलले जात असताना इथे काहीतरी फोर्सने ते बाहेर जाईल, इथे काहीतरी फोर्सने हा बाहेर ढकलला जाईल, इथे काहीतरी फोर्सने हा बाहेर ढकलला जाईल. मग तो नेमका किती फोर्स असेल हे आपल्याला पास्कल्स लॉ वरून समजून घ्यायचं. मग पास्कल्स लॉ काय सांगतो, प्रेशर इज ट्रान्समिटेड इक्वली. प्रेशर कसा ट्रान्समिट होतं, इक्वली. म्हणजे इथे सुद्धा किती प्रेशर ट्रान्समिट झाला असणार आहे, तर तो किती ट्रान्समिट झाला असणार आहे, इन्क्रीज इन प्रेशर इथे सुद्धा किती असणार आहे, F अपॉन A. मग आता क्यू आर्मच्या तिथला प्रेशर मी किती कन्सिडर करतो, P2. किती कन्सिडर करतो, P2. आता ह्या क्यू आर्मच्या तिथे प्रेशर किती आला पाहिजे, तर त्या प्रेशरची व्हॅल्यू आली पाहिजे F अपॉन A, कारण की ते इक्वली ट्रान्समिट होते. म्हणजे प्रेशर जेवढा इथे इन्क्रीज झालाय तेवढाच प्रेशर इथे सुद्धा इन्क्रीज झाला पाहिजे. पण बघा, इथे जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, तो ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पेक्षा डबल आहे. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती, 2A. मग इथे फोर्सची व्हॅल्यू नेमकी किती आहे, ज्यावेळी आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल F अपॉन A, तर इथे फोर्सची व्हॅल्यू पण काय असेल, 2F. फोर्सची व्हॅल्यू काय असेल, 2F. म्हणजे बघा, हेच महत्वाचं आहे ह्या पास्कल्स लॉ साठी, आणि त्याच्यावरूनच आपल्याला ऍप्लिकेशन एक्सप्लेन करता येतं. इथे आपण F एवढा फोर्स लावलाय, येते लक्षात, F एवढा फोर्स लावलाय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A, त्याच्यामुळे इन्क्रीज इन प्रेशर किती मिळाला, F अपॉन A. तो इथे ट्रान्समिट झाला, आणि तो ट्रान्समिट झाला, पण ह्या पिस्टनच्या एरियापेक्षा डबल असल्यामुळे इथे किती फोर्स तयार झाला, इथे फोर्स तयार झाला 2F. म्हणजे हा 2F एवढ्या प्रेशरने काय 2F एवढ्या फोर्सने हा काय गेला, बाहेर गेला. म्हणजे आपण अप्लाय केलेला फोर्स हा कमी आहे, म्हणजे कमी फोर्स अप्लाय करून सुद्धा आपल्याला जास्त फोर्सने हा बाहेर ढकलता आला. येते लक्षात. तर हेच मेन आहे ह्या पास्कल्स लॉचं. सिमिलरली आर्म जो आहे, तिथे जो पिस्टन यूज केलाय आपण, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 3A. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल इथूनच सेम ह्याच्यावरून, की इथे हा पिस्टन किती फोर्सने बाहेर ढकलला जाईल, तर तो असेल 3F. लक्षात येते. म्हणजेच इथला प्रेशरला मी म्हणतो P3. म्हणजेच काय, 3F अपॉन 3A. म्हणजेच ह्याची व्हॅल्यू सुद्धा किती आली, F अपॉन A. आले लक्षात. सिमिलरली आता इथे जो S आर्म आहे, त्या S आर्मच्या तिथे जो पिस्टन यूज केलाय, त्या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, तर ह्या एरियाच्या हाफ आहे. म्हणजेच इथे सुद्धा आपल्या लक्षात येईल की हा किती फोर्सने बाहेर पडेल, तर F अपॉन 2 एवढ्या फोर्सने हा बाहेर निघेल. येते लक्षात. म्हणजे इथल्या प्रेशरला जर मी P4 जर म्हटलो, तर त्याची व्हॅल्यू काय, F अपॉन 2 डिवायडेड बाय A अपॉन 2. म्हणजे उत्तर काय, F अपॉन A. मग हे चारही जर कम्पेअर केलं तर आपल्या लक्षात येतं की P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P3 इज इक्वल टू P4. अँड दिस इज पास्कल्स लॉ. हाच काय, पास्कल्स लॉ. की काय होतं इथे, चेंज इन प्रेशर इज इक्वली ट्रान्समिटेड ॲट एव्हरी पॉइंट ऑफ द एन्क्लोज्ड फ्लुइड इक्वली अँड अनडिमिनिश्ड. हे यालाच काय म्हणायचं, पास्कल्स लॉ. तर तुम्हाला हे एक्सपेरिमेंटली डेमॉन्स्ट्रेशन पण कळालं असेल की पण ह्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये ही गोष्ट मात्र तुमच्या लक्षात आली असेल की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर कमी असेल, तर तिथे ऍक्ट होणारा फोर्स हा सुद्धा काय असतो, कमी असतो.
जर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असेल तर फोर्स हा काय असतो, जास्त. उदाहरण म्हणजे बघा, समजा इथे मी काय केलंय, इथे जर समजा आपण असं म्हटलं की 10 न्यूटन एवढा फोर्स लावला, तर किती न्यूटनने हा बाहेर पडलाय, तर 2F म्हणजे 20 न्यूटनने हा बाहेर पडलाय. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ह्याच्यापेक्षा जास्त आहे ना, ह्याच्यापेक्षा हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 3 टाइम्स आहे, म्हणजे इथे किती फोर्सने बाहेर पडेल, तर 30 न्यूटन्स. ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पेक्षा हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी आहे, म्हणजेच फोर्स काय असणार आहे, F/2 म्हणजे 10/2 म्हणजे हा इथे फोर्स असेल 5 न्यूटन. येते लक्षात. तर दिस इज एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन्स ऑफ पास्कल्स लॉ. आय थिंक हे तुम्हाला समजलं असेल, तर हे पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ. तर तुम्हाला पास्कल्स लॉ समजलाच असेल. काय घेतलेला, जर आपण एन्क्लोज्ड फ्लुइड जर घेतला आणि त्या एन्क्लोज्ड फ्लुइडमध्ये जर आपण कुठल्याही पॉईंटला जर आपण प्रेशर चेंज केला, तर तो जो चेंज इन प्रेशर असतो तो इक्वली ट्रान्समिट होतो ॲट एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. तर ह्याच पास्कल्स लॉचं आपल्याला काय बघायचं आहे, ॲप्लिकेशन. तर त्याचा आपण फर्स्ट ॲप्लिकेशन बघतोय ते म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट. काय बघतोय आपण, हायड्रॉलिक लिफ्ट. जर मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही स्वतः एखादी कार काय करू शकता, लिफ्ट करू शकता, तुम्ही फोर्स लावून एखादी कार लिफ्ट करू शकता, तर हे शक्य आहे का, तर हो शक्य आहे. आणि ते कुठला वापर करून आपण करू शकतो, हायड्रॉलिक लिफ्ट यूज करून आपण काय करू शकतो, या कारला आपण लिफ्ट करू शकतो. पण हे कारला लिफ्ट करण्यासाठी जो आपण हायड्रॉलिक लिफ्ट वापरलाय तो कुठल्या लॉजवर वर्क होतो, तर तो पास्कल्स लॉवर वर्क होतो. कुठल्या लॉवर वर्क होतो, पास्कल्स लॉवर. ओके, तर आता ह्या हायड्रॉलिक लिफ्ट काय, इट कन्सिस्ट ऑफ 2 वर्टिकल सिलेंडर. काय, इट कन्सिस्ट ऑफ 2 वर्टिकल सिलेंडर बोथ हॅव्हिंग द डिफरंट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. इथे बघा, हा जो सिलेंडर आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, A1. ओके, इथे हा जो वर्टिकल सिलेंडर आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय, A2. बोथ हॅव्हिंग द डिफरंट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता इथे आपण ह्या वर्टिकल सिलेंडर बद्दल म्हटलो तर ह्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा कसा आहे, स्मॉल आहे. आणि इथे हा जो सिलेंडर घेतलाय त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे, मच ग्रेटर आहे. कसा आहे तो, मच ग्रेटर. म्हणजेच काय, तर आपण असं म्हणू शकतो A2 इज मच ग्रेटर दॅन A1. म्हणजे A2 एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज मच ग्रेटर दॅन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1. इथपर्यंत कळालंय. ओके, तर हे दोन जे वर्टिकल सिलेंडर आहे ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. कुठला फ्लुइड घेतला, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. ओके, आता हे दोन्ही जे वर्टिकल सिलेंडर आहे त्याला आपण पिस्टनने काय केला, फिक्स केला. पिस्टन यूज करून आपण काय केलं, त्याला फिक्स केला. फिक्स केला ह्याचा अर्थच म्हणजेच काय, तर हा फ्लुइड कुठल्याही प्रकारे बाहेर जाता कामा नये, लीक प्रूफ आपण ज्याला म्हणतो. तर फिटेड केलेले आपण इथे एक पिस्टन यूज केला, इथे एक पिस्टन यूज केला. तर इथे जो पिस्टन यूज केला त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा A1च आहे, आणि इथे जो पिस्टन यूज केला त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, A2. ओके, तर आत्ताच आपण एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन बघितला पास्कल्स लॉचा. जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी तेवढा तिथे अप्लाइड करावा लागणारा फोर्स हा काय असतो, कमी असतो. ओके, तर आता इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1 आणि इथे आपण लावला फोर्स F1. म्हणजेच इथे प्रेशर जो इन्क्रीज झालाय त्या इन्क्रीज इन प्रेशरची व्हॅल्यू असेल P1 इज इक्वल टू F1/A1. ओके, आता हा जो चेंज इन प्रेशर आहे तो काय झाला, इक्वली ट्रान्समिट झाला. आता हे दोन सिलेंडर आपण ह्या हॉरिझॉन्टल पाईपने जोडलाय, त्याला आपण हायड्रॉलिक पाईप सुद्धा म्हणू शकतो, हायड्रॉलिक ट्यूब सुद्धा म्हणतात. तर ह्या हायड्रॉलिक ट्यूब मध्ये सुद्धा काय फ्लुइड आहे, तर इथून सुद्धा तो काय झाला, इक्वली ट्रान्समिट झाला. असा हा प्रेशर इक्वली ट्रान्समिट झाला, त्याच्यामुळे ह्या पिस्टनच्या तिथे चेंज इन प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, तर P2 इज इक्वल टू F2/A2. ह्या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती, A2. आणि हा पिस्टन किती फोर्सने वर गेलाय, तर F2 एवढ्या फोर्सने काय गेलाय, वरती गेलेला आहे. ओके, तर माझा प्रश्न तुम्हाला असा होता की तुम्ही फोर्स लावून ही कार तुम्ही वर घेऊ शकता का, हे शक्य आहे का, तर हो. म्हणजेच काय, आपल्याला सांगता आलं पाहिजे की F1 इज व्हेरी स्मॉल अँड F2 इज व्हेरी लार्ज. म्हणजेच आपल्याला काय सांगायचं आहे की स्मॉल फोर्स आपण अप्लाइड करून आपण जास्तीत जास्त लोड काय करू शकतो, उचलू शकतो. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
तर बघा आता इथे जर समजा A2 इज मच ग्रेटर दॅन A1 जर असेल तर आपण असं सुद्धा म्हणू शकतो की F2 इज ग्रेटर दॅन F1. काय म्हणू शकतो आपण? F2 इज ग्रेटर दॅन F1. हे कशावरून येते ते तुमच्या लक्षात येत आहे का सांगतोय? कारण की इथे जेवढा चेंज इन प्रेशर आहे तेवढा जो चेंज इन प्रेशर आहे तो इक्वली ट्रान्समिट झाला आणि इक्वली ट्रान्समिट होऊन इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मोठा असल्यामुळे तिथे जो फोर्स आहे तो सुद्धा कसा असतो, ह्याच्या तुलनेने हा जास्तच असतो. म्हणजे F2 हा काय झाला, ग्रेटर झाला. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर कमी असेल तर तिथला फोर्स हा कमी असतो. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर वाढला तर तिथला फोर्स हा काय होतो, वाढतो. म्हणजे A2 इज मच ग्रेटर दॅन A1, देअरफॉर F2 इज ग्रेटर दॅन F1. इथपर्यंत लक्षात आले? तर आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे की F2 ची व्हॅल्यू ही F1 पेक्षा जास्त असते. मग बघा आता प्रेशर इक्वली ट्रान्समिट झाला ना, प्रेशर इक्वली ट्रान्समिट झाला ह्याचाच अर्थ काय होतो, तर P1 इज इक्वल टू P2. लक्षात घ्या, मी असं म्हणत नाही की इथला प्रेशर आणि इथला प्रेशर सेम आहे. मी काय म्हणतोय, इथला इन्क्रीजिंग प्रेशर आणि इथला इन्क्रीज इन प्रेशर, किंवा आपण असं म्हणूया इथला चेंज इन प्रेशर आणि इथला चेंज इन प्रेशर. म्हणजे इथे आपण प्रेस करतो म्हणजे चेंज इन प्रेशर आहे ना, तो किती आहे, F1/A1. आणि हा वरती जातो म्हणजे इथला प्रेशर किती आहे, F2/A2. तर हे दोन्ही सुद्धा चेंज इन प्रेशर कसे इक्वल अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. चेंज इन प्रेशर ॲट एनी पॉइंट इज सेम. म्हणजे P1 इज इक्वल टू P2. मग असं असेल तर काय होईल, F1/A1 इज इक्वल टू F2/A2. मग F2 ची व्हॅल्यू किती येईल, तर F2 ची व्हॅल्यू येईल F2 इज इक्वल टू, काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला, F2 इज इक्वल टू F1 इंटू ब्रॅकेट A2/A1. And this equation shows that the value of force at the load carrying cylinder is much greater than the value of force at the applied cylinder. म्हणजे applied जिथे आपण फोर्स अप्लाइड करतो तिथला फोर्स पेक्षा इथे जो फोर्स आपल्याला वरती ढकलणारा फोर्स आहे त्याची व्हॅल्यू कशी जास्त आहे. तर हे आपण एक एक्झाम्पल वरून समजून घेऊया. समजा एक्झाम्पल म्हणून की इथे मी किती फोर्स अप्लाय केलाय, तर 10 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. किती अप्लाय केला, 10 न्यूटन. आणि इथला जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ज्याला आपण A1 म्हणतोय, तो A1 ची व्हॅल्यू सपोज आपण किती कन्सिडर करूया, 2 मीटर स्क्वेअर आहे, किंवा आपण त्याला कन्सिडर करूया 1 मीटर स्क्वेअर कॅल्क्युलेशनसाठी. इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती कन्सिडर करूया, 2 मीटर स्क्वेअर. मग आपल्याला F2 ची व्हॅल्यू काढायची आणि ती F2 ची व्हॅल्यू ही 10 न्यूटन पेक्षा जास्त असली पाहिजे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केली तर काय मिळेल, F2 इज इक्वल टू F1 आपण किती घेतलाय, 10 न्यूटन इंटू A2 किती आहे, 2 मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय A1 किती आहे, 1 मीटर स्क्वेअर. आले लक्षात? मग इथे आपल्याला आन्सर काय मिळालं, तर 20 न्यूटन. म्हणजे इथे आपण अप्लाइड किती केला, 10 न्यूटन. इथे फोर्स किती मिळाला आपल्याला, 20 न्यूटन. ओके, लक्षात आले? तर आता इथे कार उचलण्यासाठी काय 20 न्यूटन एवढूसा फक्त एवढा बारका फोर्स लागणार नाही, हे फक्त एक्झाम्पल म्हणून घेतलंय. इथे आपल्याला खूप मोठा फोर्स अप्लाय, म्हणजे इथे साधारणतः 100 केजीचा लोड आपल्याला इथे टाकावा लागेल. म्हणजे आपल्याला तेवढा फोर्स लावावा लागेल. मग तो फोर्स म्हणजे 1000 न्यूटन लावावा लागेल. त्यावेळी इथे काहीतरी आपल्याला 1000 न्यूटन पेक्षा जास्त न्यूटन एवढा फोर्स मिळेल आणि ही कार काय होईल, आपल्याला काय करता येईल, लिफ्ट करता येईल. तर आय थिंक तुम्हाला हे हायड्रॉलिक लिफ्टचं ॲप्लिकेशन समजलं असेल, तर हे नोट डाऊन करून घ्या. ओके, तर पास्कल्स लॉचं आपण आता सेकंड ॲप्लिकेशन बघूया. ते म्हणजे कुठलं आहे, हायड्रॉलिक ब्रेक. जसं आपण हायड्रॉलिक लिफ्टबद्दल बघितलं तसंच सेम वर्किंग आहे, सेम पास्कल्स लॉवरच ह्याचं सुद्धा वर्किंग असतं हायड्रॉलिक ब्रेकचं. तर आता बघा, हायड्रॉलिक ब्रेकमध्ये काय असतो, इथे आपण फोर व्हीलरचं आपण हायड्रॉलिक ब्रेकचं डायग्राम बघतोय. तर बघा, पायाजवळ आपल्या इथं ब्रेक पॅडल असतो. तर हा ब्रेक पॅडल आहे. आता ह्या ब्रेक पॅडलच्या इथे एक जो सिलेंडर यूज केलाय, म्हणजे जो पिस्टन यूज केलाय, जो सिलेंडर यूज केलाय त्याला आपण काय म्हणणार आहे, मास्टर सिलेंडर. आणि त्या मास्टर सिलेंडरच्या तिथे हा जो पिस्टन आहे, त्या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1. तिथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, A1. आता ह्या मास्टर सिलेंडर मधून दोन कनेक्शन काढले. एक कनेक्शन बघा, इथून इथे आणि इथे
हे जे दोन कनेक्शन आहेत, म्हणजे हा जो कनेक्शन आहे हे कुठल्या आहे तर फ्रंट व्हीलसाठी, आणि इथून हे जे कनेक्शन आहे ते बॅक व्हीलसाठी आहे. कुठल्या व्हीलसाठी? बॅक व्हीलसाठी. तर हे फ्रंट व्हीलसाठी आणि हे बॅक व्हीलसाठी दोघांचं वर्किंग एकसारखंच आहे. तर आपण इकडे बघूया, फ्रंट व्हीलसाठीचा बघूया. आता ज्यावेळी हा ब्रेक पेडल आपण ज्यावेळी प्रेस करू त्यावेळी हा पिस्टन आतमध्ये सरकणार आहे, म्हणजे इथे काय होणार आहे, प्रेशर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे इथे आपण जर किती फोर्स लावला, F1 एवढा फोर्स लावला, तर किती प्रेशर इन्क्रीज झाला, तर P1 इज इक्वल टू F1/A1, म्हणजे हा झाला इन्क्रीज इन प्रेशर. मग हा जो इन्क्रीज इन प्रेशर आहे इट इज इक्वली ट्रान्समिटेड, मग तो इक्वली ट्रान्समिट होतो, इकडून तो ट्रान्समिट होतो दोन्ही मार्गाने, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा तो इक्वली ट्रान्समिट होतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, इथे जे फ्रंट व्हीलच्या तिथे जे दोन सिलेंडर आहेत त्या दोन सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मास्टर सिलेंडरच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पेक्षा खूप जास्त असतो. इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A2, इथे सुद्धा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे A2. हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजेच काय, तर आपण काय म्हणतोय A2 इज मच ग्रेटर दॅन A1, म्हणजे मास्टर सिलेंडरच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पेक्षा इथे जो ब्रेकच्या तिथे जो सिलेंडर यूज करणार आहे आपण त्या सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा काय असतो, जास्त असतो. मग ब्रेकच्या तिथे आपण जो सिलेंडर यूज करतो, जो पिस्टन यूज करतो, सिलेंडर यूज करतो, त्यालाच काय म्हणतात, स्लेव्ह सिलेंडर. कसला सिलेंडर म्हणतात, स्लेव्ह. स्लेव्हचा मराठीत अर्थ होतो गुलाम. ओके, स्लेव्ह सिलेंडर. मग आता बघा, प्रेशर इक्वली ट्रान्समिट झाल्यामुळे इथे काय होतं, तर इथे हा जो ब्रेक काय म्हणतो, रबर पॅड असतो, म्हणजे तो त्यालाच आपण ब्रेक पॅड म्हणतो. तर हा ब्रेक पॅड बाहेरच्या बाजूला ढकलला जातो, आणि तो किती फोर्सने बाहेरच्या बाजूला ढकलला जाईल, तर F2 एवढ्या फोर्सने काय होईल, बाहेरच्या बाजूला ढकलला जाईल. आणि तो जे व्हीलच्या इथे जो डिस्क असतो त्या डिस्कवर तो प्रेस करतो, आणि प्रेस केल्यामुळे डिस्क आणि रबर पॅडमध्ये फ्रिक्शन होऊन फोर व्हीलरचं स्पीड काय होतं, स्लो होतं. तर ह्यालाच आपण काय म्हणायचं, हायड्रॉलिक ब्रेक. सेम इथे तेच इथे सेम तसंच आहे. इथे सुद्धा जो प्रेशर आहे तो इक्वली ट्रान्समिट होणार आहे, हा सुद्धा बाहेरच्या बाजूला ढकलला जाणार आहे. तर सेम ॲप्लिकेशन. तर हे तुम्हाला कळालं असेल तर ह्याला म्हणायचं हायड्रॉलिक ब्रेक. मग आता इथे सुद्धा सेम तसंच आहे. इथे किती चेंज इन प्रेशर आहे, P2. मग इथे किती प्रेशर चेंज झाला, तर P2 एवढा प्रेशर चेंज झाला, म्हणजे इथला चेंज इन प्रेशर किती आहे, P2, आणि त्याची व्हॅल्यू काय असेल, F2/A2. मग आपल्याला माहिती आहे चेंज इन प्रेशर ॲट द मास्टर सिलेंडर इज इक्वल टू चेंज इन प्रेशर ॲट द स्लेव्ह सिलेंडर, म्हणजेच काय असणार आहे, P1 इज इक्वल टू P2. परत हे दोन्ही आपण सॉल्व्ह केलं तर मगाशीच आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला की F2 ची व्हॅल्यू किती येईल, F2 इज इक्वल टू F1 इंटू ब्रॅकेट A2/A1. मग ह्याच्यावरून क्लिअर होतं की आपण फक्त आपल्या पायाने जर आपण ब्रेक पेडल जर प्रेस केला, म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स जर लावला, तरी सुद्धा मोठा ट्रक थांबवण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते. कारण की इथे जे स्लेव्ह सिलेंडर असतो तिथे जो ब्रेक पॅड असतो, रबर पॅड असतो, तो काय होतो, मॅक्झिमम फोर्सने काय होतं, व्हीलच्या डिस्कवर प्रेस होतो. त्याच्यामुळे तुमची व्हेकलचं स्पीड काय होऊ शकतं, कमी, म्हणजे कमी फोर्समध्ये आपण जास्तीत जास्त फोर्स काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. हेच मेन पार्ट आहे पास्कल्स लॉचं. तर पास्कल्स लॉचं हे सेकंड ॲप्लिकेशन सुद्धा तुम्हाला समजलं असेल. असेच पास्कल्स लॉचे बरेचसे ॲप्लिकेशन आहे. हायड्रॉलिक प्रेस सुद्धा असतो ज्याच्यामध्ये आपण कॉटन प्रेस करतो. तर असे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असतात. तर पास्कल्स लॉचं स्टेटमेंट, पास्कल्स लॉचं एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन आणि त्याच्या ॲप्लिकेशन्स हे तुम्हाला समजले असतील. तर हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. थँक्यू.